चाटून पुसून विषय खल्लास. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे नेमकं आहे तरी काय? थांबा, सांगते. तुमची 2 मिनिटं हवेत बरं का. काल मी गेलेली सांगलीला. सांगलीमध्ये एक राम मंदिर आहे आणि त्याच्या जवळच एक भावे हॉस्पिटल म्हणून आहे. तिथे जायचं होतं मला एका लहान बाळाला म्हणजे पेशंटला बघण्यासाठी. मला त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मी मंदिराच्या आवारातच काय मिळतंय का यासाठी फिरत होती. तिथेच माझी नजर पडली एका रेस्टॉरंटवर. त्याचं नाव होतं निप्टी चिप्टी आणि खाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, चाटून पुसून विषय खल्लास. ते बघितल्या बघितल्या माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. म्हणजे असे टायटल किंवा अशी वाक्य जी माणसाला बघितल्या बघितल्याच अट्रॅक्ट करतात. आता तुम्ही याआधी अशी कुठे वाक्य ऐकलेत का, जे बघितल्यावरती तुम्हालाही वाटेल ही वस्तू आपण एकदा तरी वापरावी किंवा तिथे आपण एकदा तरी जावं? आता हे वाक्य मी तुम्हाला आत्ता सांगण्याचं म्हणजे आज मी बनवलाय चणा मसाला. अगदी सोपं आहे आणि खाल्ल्यावर तुमच्याही तोंडातून हेच निघणार आहे, चाटून पुसून विषय खल्लास. अगदी घरच्या घरी आणि एकदम सोपं आहे बरं का. काय करायचं, चणे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. 2-3 शिट्ट्या करायच्या, मस्त मऊ शिजतात. 2 मोठे मोठे कांदे घ्यायचे, तेही छान परतून घ्यायचे. त्यात एक टोमॅटो घालून तोही मस्त भाजून घ्यायचा आणि त्यात लसूण घालून याचं वाटण करून घ्यायचं. त्यानंतर हे वाटलेले मसाले पुन्हा एकदा तेलामध्ये छानपैकी भाजायचे. त्यामध्ये आपले शिजलेले चणे घालायचे. चवीनुसार मीठ, तिखट आणि गरम मसाला घालायचा. गरज पडत असेल तरच थोडं पाणी घालायचं. नाहीतर हा ग्रेव्हीसोबतच छान लागतो बरं का. 2-3 मिनिटासाठी झाकून शिजवायचं. तयार आहे आपला चणा मसाला. तुम्ही कधी असली वाक्य ऐकलेत का? आणि ऐकली आवडली असेल तर मला एखादं तरी कमेंटमध्ये नक्कीच सुचवा.